वनसागर गारतो विश्वात शोभून राहो. हे स्वप्न पाहणाऱ्या साने गुरुजींची आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. साने गुरुजींच्या आईने साने गुरुजींवर लहानपणी खूप चांगले संस्कार केले होते. त्याच्या आठवणी साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. आणि या 42 गोष्टींमधला श्याम दुसरा तिसरा कोणी नव्हे, स्वतः साने गुरुजी आहेत. त्याच्यातलीच आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. पावसाळ्याचे दिवस होते. आपल्याला तर माहितीच आहे की पावसाळ्यात कोकणातल्या विहिरी तुडुंब भरल्या असतात. त्या विहिरीत छोटी मोठी सगळेच पोहायला जातात. पण छोट्या श्यामला काही पोहता येत नव्हते. एकदा श्यामची आई म्हणाली, बाळा, तुला तर पोहायला शिकलं पाहिजे. त्या मुली सुद्धा पोहतात. का? तर तुझ्या सगळ्या मित्रांना बोलवते आणि पोहायला घेऊन जायला सांगते. श्यामचे ऐकलं. दुसरा दिवस उजाडला. श्याम सकाळी सकाळी उठून बाळावर जाऊन लपला. श्यामचे सगळे मित्र श्यामला शोधू लागले, पण श्याम काही दिसेना. सगळे मुलं श्यामला शोधता माळ्यावर गेले. तेवढा श्यामच्या एका मित्राला श्याम दिसला. तो ओरडायला लागला, तो बघायचा कल्कीच्या मागे लपला आहे. सगळे श्यामचे मित्र श्यामला ओढू लागले, पण श्याम काही आलेना. तेवढ्या तिकडे श्यामची आई आली आणि म्हणाली, कसं येत नाही ते बघते. तू खेटाळलेला त्याला चांगलं सोडते. सगळी मुलं श्यामला ओढू लागली. आणि इकडनं आई चांगली मागू लागली. श्यामच्या पायावर वर आले आणि श्याम ओढू लागला, आई नको नको, मेलो मेलो. आई म्हणाली, काही मदत नाही, घेऊन जा याला. आणि जर न पोहता आला तर घरात घ्यायची नाही मी. श्याम रडत रडत विहिरीपर्यंत गेला. सगळ्या श्यामच्या मित्रांनी श्यामच्या कमरेला सुपडी बांधली आणि दिलं पाण्यात टाकून. श्यामच्या नाकातोंडात पाणी गेलं. तो कावरा बावरा झाला. असं श्यामच्या मित्रांनी तो ओंडा श्यामला पाण्यात ढकललं. आणि तिसऱ्यांदा श्यामच्या ह्याच्यात काहीतरी मजा वाटली आणि श्यामने स्वतः पाण्यात उडी मारली आणि हातपाय मारू लागला. काही वेळानंतर श्याम घरी आला. आई म्हणाली, ये बाळ, डोकं पुसते, नाही तर सर्दी होईल. तरी श्याम गप्प. काही वेळानंतर आईने जेवायला वाढलं. जेवणात दही होतं. आई म्हणाली, हे घे बाळ दही, तुला आवडतं ना, काटून पुसून खा. श्याम रागाने म्हणाला, मला नको नाही बाई. मगाशी माझ्या मित्रांसमोर मला चांगलं मारलं. हे बघ माझ्या बाळावर वर आले आहेत आणि आता माझ्यावर प्रेम करते. श्यामच्या आईच्या डोळ्यातनं पाणी आलं. ती श्यामजवळ गेली आणि म्हणाली, बाळा, तुला कोणी भित्री गंगूबाई म्हटलेलं मला आवडणार नाही. आणि मला कोणी भित्री गंगूबाईची आई म्हटलेलं तुला आवडेल का? नाही ना. आणि मग श्यामने आईला मिठी मारली. मित्रांनो, आपल्या आई बाबा सुद्धा आपल्याला कधी कधी मारतात, पण ते आपल्या चांगल्यासाठी असतं. आपल्याला शिस्त लागावी, आपल्याला कोणी वाईट साईड बोलू नये म्हणूनच तरी ते आपल्याला मारतात. तरी या गोष्टीवरून आपल्यावर हेच संस्कार होतात. आणि अशा साने गुरुजींना माझं वंदन. नमस्ते.